अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर वॉरियर्स टीम कडून. स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त खेळून काढले. एक रन तर मेल. या एकेरीने संघाची धावसंख्या ऑफ द मार्क. विनम्रता गेल्या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती. त्यावेळेला नो बॉलचा इशारा संधी होती, परंतु यावेळेला सोडून दिला होता बॉल. एक रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 2 या धाव. या बॉलला मात्र लेफ्ट केलं होतं. सिंगल मेल. एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन खर्च होते. 4 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. 2 बॉलचा खेळ झालाय. चांगला फटका आहे. ऑन साइडला खेळत असताना एकच धावेवर कम्प्लिटली सॅटिस्फाईड राहावं लागेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. इथून मात्र आपण पाहिलं तर नो बॉल. खराब गोलंदाजीचं पृथक्करण. संयम मात्र यावेळेला सुटतोय आणि संघाची धावसंख्या 6 रन एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केलेत. फ्रीटचा बॉल. चांगला फटका होता. ऑन साइडला 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 7 वर जाऊन पोहोचले गेले. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चांगला फटका आहे. चीफ शॉट खेळले आणि यस, व्हेरी वेल कॅच. अतिशय चांगला झेल. फलंदाज बा बॅटर आउट. न्यू बॅटर रेखा यावेळेला पाहायला मिळत आहेत. 7 रन झालेत. षटक क्रमांक पहिला आणि बॉल फेकून झालेत. 5 बॉलचा खेळ झालाय. जरी एक्स्ट्रा धावा खर्च झाल्या तरी सुद्धा गोलंदाजीमध्ये 5 बॉल आपण पाहिले, त्यामध्ये फक्त 7 रन आलेत आणि 1 गडी बाद. बॅटर रेखा यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत डॉक्टर वॉरियर्स या टीमच्या. हा बॉल आपण पाहिला खेळपट्टीच्या खूपच बाहेर होता आणि नो बॉल. कुठेतरी संधी होती, ऍडव्हान्टेज मिळाला होता, परंतु 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. यावेळेला ऑन साइडला खेळलंय. 1 रन मेल का मात्र हाना करता करता डिक्लेरेशन झोन मध्ये 1 रन मेल. संघाची धावसंख्या 9. पहिलं षटक यावेळेला कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 9 धावा. आमची दाराशी हाय शिमगा, आमची दाराशी हाय शिमगा, दाराशी हाय शिमगा, आमची दाराशी हाय शिमगा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचले गेले. डबल फिगर मध्ये 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 10 रन्स 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. फटका मात्र मिस टायमिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड. डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 11 धावा. 11. यावेळेला हा बॉल आपण पाहिला तर आउटसाइड लेग स्टंप. एक्स्ट्रा धावा खूप खर्च झालेत प्रतिस्पर्धी संघाला. त्याचं बेनिफिट मिळालंय डॉक्टर वॉरियर्स या टीमला. ऑन साइडला चेंडूला फेकून दिले, परंतु एकच धाव मिळेल आणि या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 13 वर जाऊन पोहोचले गेले. 13 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. आतापर्यंत एक्स्ट्रा धावा खर्च होत असताना प्रतिस्पर्धी संघाला त्याचं बेनिफिट मिळालंय. चांगला फटका विनम्रतेच्या बॅट मधून. क्लास. आमची दाराशी हाय शिमगा, आमची दाराशी हाय शिमगा. या षटकाराने 6 धावा तर आल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय. यावेळेला ऑन साइडला चांगला फटका होता. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या 21 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेली. धावसंख्या षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम बॅटिंग करत असताना डॉक्टर वॉरियर्स टीम 21 वर जाऊन पोहोचले गेले. संपूर्ण बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी यावेळेला उपस्थित झालेत.
आदरणीय सन्माननीय नगरसेवक प्रकाशजी रॉड्रिक्स साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रामपंचायत सदस्य अर्नाळा परिजी भोईर साहेब पाहायला मिळत आहेत. राहुलजी आत्माराम गरज साहेब वालीव सारंग मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता. या वेळेला आपण पाहिला तर 1 रन मेल आणि संघाची धावसंख्या 22 रन. ऑन साइडला चांगला फटका तर यावेळेला पाहायला मिळतोय, परंतु मेल 1 रन. अशा प्रकारे 23 रन पाहायला मिळत आहेत. 23 रन. कल्पेजी मानकर साहेब लाडके नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम असेल. चांगला फटका होता ऑन साइडला, स्टेप आउट होऊन खेळलेत. 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 धावा. आदरणीय सन्माननीय राहुलजी आत्माराम गरज साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, अगदी आमच्या बाजूलाच आहेत. इथे विकेट मिळण्याची शक्यता होती, परंतु इथून जर आपण पाहिला बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाही आहे आणि डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर 24 धावा झाले. 24 रन्स ऑन दी बोर्ड. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष राहिलाय. यावेळेला चांगला बॉल होता. यावेळेला आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. नो बॉलचा इशारा. 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. चांगला फटका आहे इथे फिल्डर आणि इझिली टेकन. ग्रेट कॅच. अग्री समाजाचे जे संघ आलेले आहेत त्यांना विनंती करेन आपण रिपोर्टिंग करायची आहे. आगरी समाजाचे जे सर्व महिला संघ आहेत त्यांना विनंती करेन की आपण रिपोर्टिंग करा. जे संघ खेळणार आहेत त्यांनी रिपोर्टिंग करायची आहे. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय आणि पुन्हा एकदा मात्र या वेळेला कॅच ड्रॉप. 1 रन मेल. संघाची धावसंख्या जयेश पाटील आम्हाला दर्शवत आहेत. 26 धावा झाले. 26. 3 षटकांचा खेळ झालाय. 27चं टार्गेट सेट केलं गेलंय. चला आगाशी टीमचे कॅप्टन आणि चुलना टीमचे कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. आगाशी वर्सेस चुलना. शहाजीचा बाळ काळाचा काळ. शहाजीचा बाळ काळाचा काळ. शिवनेरी वरती जन्मला. शिवबान तोरण बांधील तोरण्याला. शिवबान तोरण बांधील तोरण्याला. तोरण बांधील तोरण्याला. शिवबान तोरण बांधील तोरण्याला. शहाजीचा बाळ काळाचा काळ. शहाजीचा बाळ काळाचा काळ. शिवनेरी वरती जन्मला. शिवनेरी वरती जन्मला. शिवबान तोरण बांधील तोरण्याला. शिवबान तोरण बांधील तोरण्याला. यावेळेला आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना या आपण स्वागत सन्मान करणार आहोत. डॉक्टर रोहित गायकवाड सर यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या करूया. अमितजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. नेहमीच त्यांची मदत, विशेष सहकार्य या सर्व ट्रॉफीज ज्या आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्याच सौजन्याने पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर फक्त 1 वर जाऊन पोहोचले गेले. 4 बॉलचा खेळ झालाय. यावेळेला क्लीन बोल्ड. सुपर डिलिव्हरी. यष्ट्यांची जणू काही गळा भेट घेतली या बॉलने. फर्निचर डिस्ट्रॉइड. परंतु इथे आपण पाहिलं तर प्लास्टिक डिस्ट्रॉइड.
पुन्हा एकदा मात्र या वेळेला काय गोलंदाजी विनम्रता, सुपर बॉलिंग क्लास, ब्युटिफुल बॉलिंग. चांगला फटका आहे. सरळ बॅटचा वापर करत असताना विनम्रताचा चांगला थ्रो होता, परंतु एकच धाव. बॅट्समन नेम प्लीज. चांगला फटका खेळला होता, सरळ बॅटचा वापर केलाय आणि इथून डायरेक्ट हिट आणि यस OUT आउट. राजा राणीच्या जोडीला पाच मजले माडीला, राजा राणीच्या जोडीला पाच मजले माडीला. आहे कुणाचं योगदान, आहे कुणाचं योगदान. बॅट्समन नेम प्लीज जरा नावं सांगा. अप्रतिम चांगला थ्रो, परंतु दुसऱ्या रन साठी पलटलेत. फेकेपर्यंत 2 रन्स मिळतील. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धावा येत आहेत आणि या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जयेश पाटील दर्शवत आहेत 5. या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक माफक लक्ष होतं 27 धावांचं, परंतु त्या माफक लक्ष्यासमोर आतापर्यंत स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्थिर राहिले 5. या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वाह, काय स्ट्रोक खेळलाय. दिस इज अ क्लास. या ठिकाणी या षटकाराने धन्यवाद. राजेश्री पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी उपस्थित होताना राजेश्री पाटील मॅडम आपलं सहर्ष स्वागत आहे. नेहमीच या स्पर्धेला ते भेट देत असतात. आपलं सहर्ष सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. माजी आमदार राजेजी पाटील साहेब यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित होत आहेत. राजेश्री पाटील मॅडम आपलं वेलकम, आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. वकील 11 टीम या ठिकाणी मात्र पूर्ण दिवस खूप चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं थँक्स. संघाची धावसंख्या सध्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 13 धावसंख्येवर. षटक संपलेला आहे, षटक संपलेला आहे. आता 6 बॉल 2 नो बॉल होते का? रन झालेले आहेत जयेश पाटील दर्शवतील. चला, यानंतर होणारा सामना आगाशे वर्सेस सुळणा. या कल्पेजी मानकर साहेब लाडके नगरसेवक आणि त्यांचे यथोचित स्वागत सन्मान अमितजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते 16 रन झालेत आणि विजयासाठी आता 11 रनची आवश्यकता. या कल्पेजी मानकर साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह मोमेंटो आणि त्याचप्रमाणे मायेची उबदार शाल देऊन आपण सन्मान करीत आहोत. 17 रन झालेत आणि आता विजयासाठी 10 रनची आवश्यकता. 6 बॉल आणि 10 रन. 6 बॉल्स रिमेनिंग एंड 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 गेंदे शेष और 10 रन की जरूरत. 6 बॉल आणि 10 रन. ऑन साइडला खूप चांगला फटका तर आहे. एकच रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 18 वर जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 9 रनची आवश्यकता. धावा होऊ शकतील, मी करेन आत्मविश्वास. धन्यवाद कल्पेजी मानकर साहेब, आपण उपस्थित झालात, अमूल्य वेळ दिला त्याबद्दल थँक्स. ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला दिशा दिले. 1 रन तर डेफिनेटली मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 19. या धावसंख्येवर 19 रन्स.
यावेळेला 2 रन्स तर डेफिनेटली मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21. आता बॉल आहे 3 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 6 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चांगला फटका या वेळेला ऑन साइडला फिनिशिंग टच होईल का? आणि यस डेफिनेटली विजयी षटकार. व्हॉट अ शॉट. जनतेवरचा अन्याय पाहून मराठी माणूस भडकला. जनतेवरचा अन्याय पाहून मराठी माणूस भडकला. तो मर्द मराठा भडकला.